महाराष्ट्र शासनाने 2018 मध्ये महाराष्ट्र प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे। या सुधारांमुळे कायद्याची व्याप्ती वाढली असून आता अधिक प्रकारच्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे शक्य होणार आहे। विधी व न्याय विभागामार्फत राजपत्रानुसार ही माहिती प्राप्त झाली आहे। महाराष्ट्र शासनाने 2018 मध्ये महाराष्ट्र प्रतिबंधक स्थानबद्धता कायदा नवीन सुधारणांमध्ये समाविष्ट असलेले गुन्हेगारांमध्ये आता बेकायदेशीर जुगार करणारे, बेकायदेशीर लॉटरीशी संबंधित व्यक्ती आणि मानवी तस्करी करणारे यांच्यावरही कारवाई केली जाऊ शकते। या व्यतिरिक्त कायद्यांमध्ये आधीपासूनच झोपडपट्टी मालक गुन्हेगार, बनावट दारू विक्रेते, अंमली पदार्थ गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हिडिओ पायरेट्स, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचे काळाबाजारी करणारे यांचा समावेश होता। या सुधारणांचा मुख्य उद्देश सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता राखणे हा आहे। सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या अशा व्यक्तींना आता प्रतिबंधात्मक नजर कैदेत ठेवता येणार आहे। कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक शिक्षेला सामोरे जावे लागेल, असेही या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे। महाराष्ट्र शासनाने नागरिकांना बेकायदेशीर जुगार, लॉटरी किंवा मानवी तस्करीसारख्या कृत्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे। तसेच अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांची शंका आल्यास तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती देण्यास सांगितले आहे। कायद्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई निश्चित असल्याचे शासनाने अधोरेखित केले आहे।